नमस्कार विद्यार्थी मित्रो. या चॅप्टर मध्ये शेवटचा पॉइंट मी सांगितलं तुम्हाला रेशो संपला आणि प्रोपोर्शन. प्रोपोर्शन म्हणजे तुमच्या अभ्यासाला फक्त आता एवढाच भाग आहे, कंटिन्यूड प्रोपोर्शन कशाला म्हणायचं. प्रोपोर्शन मध्ये आपल्या प्रकार तुमची के मेथड इथं तुम्हाला सिलेबस म्हणून सध्या कॅन्सल केलेली म्हणून मी ती काही घेत बसणार नाही. के मेथड म्हणून एक आहे ती एक फक्त आता तुमच्या अभ्यासाचा एक भाग थोडा कमी केलेला आहे. त्यातला फक्त एक कंटिन्यूड प्रोपोर्शन मागायचं नाव इफ a अपॉन b इक्वल टू b दोन रेशो दिलेत पण कसे a अपॉन b इक्वल टू पुन्हा b आले b अपॉन c देन a b c तीनच नंबर आहेत देन a कॉमा b कॉमा c आर कॉल्ड कंटिन्यूड प्रोपोर्शन. कंटिन्यू नंबर कंटिन्यूड प्रोपोर्शन लक्षात. आणि मग आता जर तिरका गुणाकार केला तर काय होतं b स्क्वेअर इक्वल टू a इंटू c होते. बघा तिरका गुणाकार केला होती तुम्हाला सर दोनच नंबरचा कंटिन्यू प्रोपोर्शन असं काही नाही, 5 नंबर सुद्धा घ्या. किती नंबर आहेत a अपॉन b इक्वल टू b अपॉन c c अपॉन d इक्वल टू d अपॉन e. आता तुमच्या सिलेबस मधून हा भाग कॅन्सल कराय a b पुन्हा b रिपीट झाला c c तर रिपीट व्हायला पुन्हा d d रिपीट होतं. याला सुद्धा कंटिन्यू प्रोपोर्शन म्हणतात. आणि ए बी सी डी असं त्याला माहिती नुसतं प्रोपोर्शन नीट लक्षात घ्या. त्याला a अपॉन b इक्वल टू c अपॉन d याला नुसतं प्रोपोर्शन म्हणायचं. जर 4 नंबर दिले तर a b c d आर इन प्रोपोर्शन तर a अपॉन b इक्वल टू c अपॉन याला प्रोपोर्शन मध्ये आहेत म्हणायचं. जर रिपीट होत असेल 3 नंबर त्याला कंटिन्यू प्रोपोर्शन म्हणायचं. 3 पेक्षा जास्त असेल तर त्याला रिपीट करता येतं. फक्त आता तुम्हाला एवढंच अभ्यासाला बाकी हे सगळं कॅन्सल झाले. प्रॉब्लेम सेट मध्ये काही प्रॉब्लेम कॅन्सल झाले म्हणून तुम्हाला जास्त लोड देत नाही. फक्त नीट लक्षात ठेवा आलं तरी तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे के मेथड आहे याच्यावर आधारित ती सध्या तरी कॅन्सल केलेली म्हणून आपण ते काही घेत बसणार नाही. मग ए बी सी ई फक्त आता एवढ्याचाच अभ्यास करायचा आपल्याला. इफ a अपॉन b इक्वल टू b अपॉन c देन 3 नंबरला काय म्हणायचं कॉल कंटिन्यू प्रोपोर्शन. आणि मग b स्क्वेअर इक्वल टू ac असेल. तिरका गुणाकार केला तर b स्क्वेअर इक्वल टू ac where b is called geometric mean. लक्षात ठेवा geometric mean or mean proportion दोन शब्द b ला काय म्हणलं जातं or mean proportion. mean proportion proportional म्हणलं तरी चालतं. b ला काय म्हणतात mean proportion किंवा b is the geometric mean of a and c. वाचन काय करते b is the geometric mean of a and c. खूप सिंपल आहे. याच्यानंतर पेज नंबर के मेथड दिले पण तुमच्या मी बघितलं हा कॅन्सल केले लक्षात घ्या. त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. एक्सरसाइज 4.5 मध्ये 4.5 घेत असताना नीट लक्षात घ्या त्यामध्ये फक्त 4च क्वेश्चन दिले तुम्ही 1 2 3 4 पाचवा आणि 6वा कॅन्सल केलाय. तो 6वा तुम्ही करू शकता 5वा सुद्धा कॅन्सल केलाय. घ्यायला हरकत नाही पण त्याची आवश्यकता नाही. आणि प्रॉब्लेम सेट मधला 9 11 12 आणि 13 हे सुद्धा कॅन्सल केलेले आहेत. नीट बघा 9 प्रॉब्लेम सेट मध्ये 9 10 9 11 12 आणि 13 11 करता येईल तुम्हाला इक्वल रेशो थेरम करता येईल करू शकतात ते. 12 सुद्धा तुम्हाला जर करता आलं तर 13 कॅन्सल केलं तर चांगलंच आहे. या व्यतिरिक्त बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही करायला हरकत नाही. प्रॉब्लेम सेट पूर्ण करायचा आहे. याच्यात 4च एक्झाम्पल आहे मी ते 4 घेतो. एवढंच नीट करायचं एवढं विचारलं तेवढं. इथं तुमचा अल्जेब्राचा प्रथम सत्राचा सिलेबस संपतोय. जॉमेट्रीचे 3च चॅप्टर होते. याच्यानंतर आपण दिवाळी नंतर ऑनलाईन भेटायचं का ऑफलाईन भेटायचं ते ग्रुपवर टाकलं जाईल. त्या पद्धतीने पुढे ठरवत राहिलेले चॅप्टर जे जॉमेट्रीचे असतील जेवढे काय सिलेबस मध्ये अजून कमी होणार आहे सिलेबस म्हणून आपण फर्स्ट टर्मचा थोडा उशिरा सुरू झाला 1 महिना 10-15 जुलैला सुरू झाला होता. प्रथम स्वतः आपण एवढा सिलेबस केला तिकडे 4 चॅप्टर कंप्लीट करायला आणि तिकडं 3 चॅप्टर केले. कन्स्ट्रक्शन राहिलाय आपला पण तो आपण सेकंड टर्म मध्ये जर येणार असेल तर पुन्हा तो घेऊन टाकणार. दिवाळी नंतर 22 तारखेनंतर पुन्हा क्लास तुमचे कंटिन्यू सुरू होतील. लक्षात घ्या. प्रॅक्टिस सेट 4.5 त्यातला पहिला क्वेश्चन बघू. खूप सिंपल आहे. which number should be subtract from 12 16 and 21 so the result number r is continued proportion. काय
कोणता केलं की सपोज, मग आपण काय म्हणायचं, सपोज नंबर x बी सबट्रॅक्ट देन कोणते नंबर 12 minus 6 16 x 21 x are in continued proportion. Right? कोणता नंबर सबट्रॅक्ट केला 12, 16 आणि 21 मधून, तर त्या तिन्ही संख्या कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये येतील. म्हणजे काय, याला आपण a मानलं, याला b मानलं, c मानलं, तर आपण डायरेक्ट लिहू शकतो b² = ac, किंवा तुम्ही a आपण b = b आपण c लिहिलं तरी चालतंय, किंवा डायरेक्ट तुम्ही b² = ac लिहिलं तरी फॉर्म्युला चालतो. b मीन्स जॉमेट्रिक मीन और मीन प्रोपोर्शन. मी यालाच मी फक्त असं केलं b² = ac. याला b मानलं तर आपण 16 - x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 12 - x इंटू 21 - x. इथं तुम्ही एक्सपान्शन करू शकता. त्याचं 16 चा वर्ग माहिती तुम्हाला की 256 256 मायनस याचे दुप्पट करा 32x + x². a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला a² - 2ab + b². 16 चा स्क्वेअर, दोन्ही पदाच्या गुणाकाराचे दुप्पट x². आता याने तर मल्टिप्लाय करायचे 12 ने 21 ला मल्टिप्लाय बघा बघा किती येते ते 12 × 21 12 × 12. अच्छा एक 12 × 24 252 बरोबर आहे का बघा. 252 -12x पुन्हा येणे -21x आणि -x². नीट बघा 12 ने 21 ला मल्टिप्लाय केलं 12 × 12 12 × 24 आणि 25 252 झालं. पुन्हा येणे याला गुणलं 12x, येणे याला गुणलं -21x x² हे x² कॅन्सल होत नाही, इकडे आल्यानंतर मायनस होते. 256 - 32x इज इक्वल टू 252 याचे ऍडिशन करा मायनस किती होईल बघा ते 33x होईल. सारख्या चिन्हांची बेरीज होती 2 × 1 3 2 × 1 3 आणि मग ट्रान्सफर करा -32x + 33x इज इक्वल टू 252 - 256. मग 33 मधून x राहते x = -4. माझं करेक्शन लक्षात घ्या, माझं उत्तर थोडंसं वेगळं आहे. x किती असेल कोणती सबट्रॅक्ट केली थोडंसं या प्रॉब्लेम मध्ये करेक्शन आहे. x = -4 उत्तर येईल. प्रश्न कळाला का बघा. which number should be subtract from 12 16 and 21 so the resulting number are in continue proportion. जर तिन्ही नंबर मधून जर -4 सबट्रॅक्ट केले, लक्षात घ्या -4 म्हणजे ती 16 होईल, ऋण धन होते लक्षात घ्या, आणि ते सगळं कंटिन्यू प्रोपोर्शन होईल. म्हणजे त्याचा रेशो काय असतो a/b = b/c. म्हणजे आपण त्याला b² = ac मध्ये म्हणू शकतो. डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. दुसरा असाच आहे प्रॉब्लेम आपण बघू. ओके, दुसरा प्रॉब्लेम बघू. असाच दिलाय तुम्हाला if 28 - x is mean proportion of 23 - x, इथं सुद्धा करेक्शन आहे, and 19 - x. त्या गणितात सुद्धा प्रॉब्लेम आहे. सध्या 23 - x इज द मीन प्रोपोर्शन ऑफ पहिले होतं, पण या गणितामध्ये प्रॉब्लेम आहे. पण हरकत नाही, जशात तसं ठेवू, जे उत्तर येईल ते आपण करू. 23 - x इज द मीन प्रोपोर्शन पहिले होतं, पण इथं तसं नाही केलं त्यांनी. 20x - x इज द मीन प्रोपोर्शन ऑफ 23 - x and 19 - x. म्हणजेच काय होईल, इथं पुन्हा मीन आहे, मीन b² = a × c वापरा. हा मीन आहे म्हणजे b जॉमेट्रिक मीन म्हणलं जातं किंवा मीन प्रोपोर्शन म्हणलं जातं. 28 - x ब्रॅकेट स्क्वेअर = 23 - x 19 - x.
गणितात थोडंसं करेक्शन आहे तेच सांगायला, पण जे येईल ते उत्तर येऊ द्या. आणि मग याचं एक्सपान्शन करा, पुन्हा ते सूत्र वापरा, a मायनस बी ब्रॅकेट याचा किती 784 मायनस दुप्पट किती 56x प्लस x स्क्वेअर 23 आणि 19 चा मल्टिप्लिकेशन करा, किती येते बघा 23 into 19 याचा मल्टिप्लिकेशन 437 येते, मायनस याने मल्टिप्लाय करा मायनस 23x मायनस 19x प्लस x स्क्वेअर, हे x स्क्वेअर करते 784 मायनस 56x इज इक्वल टू 437, सारख्या चिन्हांची बेरीज होती, चिन्ह 9 1 10 1 12 2 1 3 42x होते, लक्षात घ्या मायनस 42x. मग पक्षांतर करा, तर इकडे 784 मायनस त्याला इकडे आणलं तरी चाल, कोणतं एकूण एकच आहे, मायनस 56x प्लस 42x इज इक्वल टू 437 मायनस 784. 56 मधून 42 जर किती राहील मायनस 14x राहते, आणि 430 याच्यातून वजा करावं लागते, 784 मधून 437 सबट्रॅक्ट करा म्हणजे किती येते बघा, 7 राहते 4 347 राहील, 3 मायनस 347 हे मायनस मायनस प्लस होते, x इक्वल टू 347 अपॉन 14. एवढंच उत्तर असं लक्षात घ्या, 7 ने भाग जात नाही. थोडं करेक्शन आहे म्हणून म्हणतो हा मी नाही याचा, पण नाही तर मागं उत्तर हेच आहे. तुमच्या याच्यामध्ये 23 मायनस x मीन दिले, तर तेवढं थोडं करेक्शन नीट लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 3 असाच आहे बघू. क्वेश्चन नंबर 3 बघूत आपण. क्वेश्चन नंबर 3 काय बघा, मी रीड करतो पुन्हा. 3 numbers are in continuous proportion whose mean proportion काय दिले, mean proportion म्हणजे कोण दिलाय, b दिलाय, किती दिलाय 12 दिलाय, and sum of remaining two number is 26. sum of remaining two numbers म्हणजे कोण असेल, a plus c किती दिलाय तुम्हाला 26 दिलाय, b ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 12, मीन प्रोपोर्शन आपण b ला म्हणले का, फाइंड द नंबर्स. सपोज आपण वर लिहून टाकू, उत्तर सुरू झालं, सपोज a, b, c are in continuous proportion आणि म्हणून b ची व्हॅल्यू 12 दिली आणि इतर दिली, a plus c किती दिली 26, therefore c equal to काय होईल 26 minus a. करेक्ट. नाउ आता पहिला कंटिन्यू प्रोपोर्शन म्हणजे b स्क्वेअर इक्वल टू काय झालं a into c. b ची व्हॅल्यू माहिती आहे 12 स्क्वेअर, a ॲज इट इज, c ची व्हॅल्यू आता बघितली 26 minus a. ओके. मग 12 चा 144 26a minus a स्क्वेअर, पक्षांतर करा दोघांचं काय होईल, a स्क्वेअर minus 26a plus 144 equal to 0. This is a quadratic polynomial. पण त्याच्या पुढे शून्य आल्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं, नीट लक्षात घ्या. ते कसं सॉल्व करायचं बघू आपण, माझ्याकडे 8 स्टँडर्डला बघितलं असं होईल, पण आता आपण बघितलं मागच्या मध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, 144 असे फॅक्टर पडा की बेरीज 26 आली पाहिजे, तर ते किती होईल 18 गुणिले 8 येते का बघा, ऍडिशन किती झाली पाहिजे, बेरीज 26 झाली पाहिजे, येते 8 8 64 8 1 8 आणि ते किती होते 8 आणि 7 144 म्हणून a स्क्वेअर इथे फॅक्टर बघा किती होते 18xa minus 8a plus 144 equal to 0. पहिल्या दोन मध्ये कॉमन घ्यायचं, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं. त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल माहित, पण बरोबर त्याचे शून्य आलं म्हणजे इक्वेशन माहित. त्याला सॉल्व a into 18 minus 8 a minus 18 equal to 0. a minus 18 in another bracket a minus 8 यांचा प्रॉडक्ट 0 म्हणजे a minus 18
a minus 18 equal to 0 or a minus 18 दोघांपैकी एक 0 असतो यांचा प्रॉडक्ट 0 म्हणजे हा तरी कंस 0 असल्यापैकी दोन शक्यता असणार आहेत लक्षात याला सॉल्व करता हे चल समीकरण a equal to 18 or a equal to 8 a जर 18 असेल तर c ची व्हॅल्यू आता आपल्याकडे देअरफॉर देन इथं दोन्ही भाग करू आपण दोन्ही व्हॅल्यू a च्या जशा दोन आल्या तर c च्या दोन येतात b ची मात्र मिडल तीच राहील देन c equal to 26 minus 18 c equal to किती 18 इकडं देन a equal to जर 8 असेल तर c equal to किती 26 minus 8 c equal to 8 then numbers are दोन शक्यता आहे 18 मधला तो माहिती आहे 12 and 8 और दूसरी शक्यता 8 12 and 18 दोन्ही शक्यतेचा विचार करायचा आहे असे सॉल्व करता येईल तुम्हाला एक शेवटचा प्रॉब्लेम घेतो 5 आणि 6 तुमच्या सिलेबस मधून कट केलेला आहे पुन्हा सांगायलो पुढच्या के मेथड कॅन्सल केलेली आहे विनाकारण घेत बसायचं नको प्रॉब्लेम सेट मधला 9 नंबरचा क्वेश्चन 11 12 आणि 13 कॅन्सल केलेला आहे केलं तरी चालते तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही जर एखादा विचारला इंटरेस्ट नसेल तर ते समजून सुद्धा सांगायला तयार आहे इंटरेस्ट पाहिजे किंवा याच्यातला 5th आणि 6th केला तरी 6 सोपा आहे पण कॅन्सल केलेला असल्यामुळे आपण वेळ वाया घालवणार नाही त्यासाठी ओके हे महत्त्वाच्या प्रॉपर्ट्या फार महत्त्वाच्या लक्षात घ्या लास्ट एक प्रॉब्लेम बघू आणि तो थांबतो की 4 नंबरचा काय म्हणतो बघा आता उलटा प्रॉब्लेम बघा if a plus b plus c in another bracket a minus b plus c is equal to a square plus b square plus c square now read करतो a plus b plus c in another bracket a minus b plus c is equal to a square plus b square plus c square show that ABC are in continued proportion तीनच नंबरचा अभ्यास आहे 5 नंबरचा सुद्धा आहे नाही आता तुमच्या सिलेबसला कंटिन्यू प्रोपोर्शन दाखवायचे मग कंटिन्यू प्रोपोर्शन हे 3 नंबर म्हणजे काय दाखवायला आपल्याला हे प्रूव्ह करावं b स्क्वेअर इक्वल टू ac जेव्हा b स्क्वेअर इक्वल टू ac असतं याचा अर्थ तिन्ही नंबर कसे होतील कंटिन्यू मग इथं बाय ट्रायनॉमियल टू ट्रायनॉमियल मल्टिप्लाय a ने याला मल्टिप्लाय करा a स्क्वेअर a ने याला पुन्हा मायनस ab a ने याला मल्टिप्लाय प्लस ac आता b ची बारी प्लस ab minus b square plus bc plus ac minus bc plus c square is equal to a square plus b square plus c square काय केलं बघा a ने याला मल्टिप्लाय केलं a square a ने b ला केलं minus ab a ने c ला केलं ac आता b ची बारी ab minus b square plus bc नंतर ac minus bc प्लस सी स्क्वेअर आणि उजवी बाजू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आहे कोण कोण कटून बघा a स्क्वेअर आणि a स्क्वेअर कटते b स्क्वेअर कटणार नाही कारण ते मायनस b स्क्वेअर उलट तिकडे गेल्यानंतर प्लस होतील ते म्हणते काटू नका c स्क्वेअर कटले डाव्या बाजूला उजव्या बाजूला लक्षात घ्या पण अपोजिट साइन सेम आहे तरच कटते कारण तिकडे गेल्यानंतर ते मायनस होईल b स्क्वेअर का काढले नाही मायनस b स्क्वेअर जर तिकडे ट्रान्सफर झाले तर ते प्लस होते म्हणून कॅन्सल झाले आता मायनस ab प्लस AC किती होते मायनस AB आणि प्लस AB कटते एकाच बाजूला पण अपोजिट साइड आहे AC BC कटते आता AC ने AC किती होईल 2AC इक्वल टू हे मायनस b स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर होते लक्षात घ्या याचं ट्रान्सफर केलं तिकडे मग 2AC इक्वल टू 2b स्क्वेअर 2 कॅन्सल झाले म्हणजे b स्क्वेअर इक्वल टू AC देयरफॉर A B C आर इन continued proportion हेच प्रूव्ह करायचं are in continued proportion एवढं नीट लक्षात घ्यायचं आहे 4च क्वेश्चन 5th नंबरचा घेत बसत नाही घेतला तरी चालतोय फार तुम्हाला एक समजून सांगायचं सांगतो 5th नंबरचा जर करायचं असेल तर 2 मिनिटात समजून सांगतो आणि त्यातले 2 तुम्ही करा आणि 6th चा सोपा मीन प्रोपोर्शन 2 मिनिटात मी दोन्ही घेतो
करायचं असं तर काही हरकत नाही. त्याला इंटरेस्ट आहे ते करू शकतात, कोणताही प्रश्न लक्षात घ्या, फार अवघड नाही. आता क्वेश्चन 5 बघा, नाही पण मी घेऊन टाकतो जर तुम्हाला पुढे काही अडचण आली तर. इफ a upon b equal to b upon c and a b c show that greater than 0 म्हणतो आणि तर show that a plus b plus c in another bracket b minus c equal to ab minus c square. Show that a plus b plus c in another bracket b minus c equal to ab minus c square. आता तुम्हाला काय झालं, हीच गोष्ट दिली, फक्त a upon b equal to b upon c ह्या रेशोची किंमत आपण के मेथड वापरायचं. लक्षात घ्या, के मेथड काय मी सांगतो समजून. हे दोन कंटिन्यू प्रोपोर्शन करायचं, पुन्हा रिपीट आले. मग अशा वेळेस काय करायचं, b ची व्हॅल्यू काय होईल, मग a upon b equal to b upon c equal to के मेथड यांचा रेशो के मानला म्हणून b equal to काय होईल, ck आणि a equal to काय होईल, bk. समजतंय का बघा, b upon c equal to k याला ट्रान्सफर झाल्यानंतर b equal to ck, a upon b equal to k means a equal to bk. पण b ची व्हॅल्यू तुमच्याकडे तयार आहे, की इथं मांडा ck into k. डॉट म्हणजे गुणाकार आहे, ck म्हणजे पॉइंट नाही, म्हणजे गुणाकार आहे, म्हणजे a equal to काय झालं, ck स्क्वेअर. म्हणजे b ची व्हॅल्यू ck झाली. दरवेळेस असंच करायचं, ह्या व्हॅल्यू फिक्स आहे, लक्षात घ्या. आता हे दोन्ही बाजू सोडवायचे, LHS इक्वल टू RHS. LHS इक्वल टू RHS तुम्ही सोडू शकता. LHS काय, लेफ्ट हँड साइड आपल्याला हे प्रूव्ह करायचं, तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या, ही दिले, हे प्रूव्ह करायचं. पण के मेथड वापरली, a upon b equal to b by c, मग b equal to ck, b equal to काय झालं, ck आणि a equal to bk. पण b ची व्हॅल्यू माझ्याकडे तयार आहे, पुन्हा मी रिपीट केली, a equal to ck स्क्वेअर. या दोन्ही व्हॅल्यू इथं ठेवली. LHS काय बघा, a plus b plus c in another bracket b minus. इथं तुमचं इंडायसिस चे लॉज फार नीट पाठ पाहिजेत, आयडिया आले पाहिजे, बेसिक पक्क पाहिजे, तरच तुम्हाला या गोष्टी येतील. मग a ची व्हॅल्यू ठेवून द्या, a ची व्हॅल्यू मी ठेवून देतो ck स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू ck प्लस c, b ची व्हॅल्यू ck मायनस c. बघा a आणि b च्याच व्हॅल्यू ठेवायच्या, c ची नाहीच आपल्याकडे. a ची व्हॅल्यू काय ठेवली मी, ck स्क्वेअर, b ची व्हॅल्यू काय ठेवली, ck प्लस c आणि b ची व्हॅल्यू पुन्हा ck मायनस c इज इक्वल टू, इथं काय कॉमन निघेल बघा, k स्क्वेअर, c कॉमन निघेल, कंसात काय आहे, k स्क्वेअर प्लस k प्लस 1. लक्षात घ्या. आणि इथं काय कॉमन निघेल, इथं c कॉमन निघेल, k मायनस 1. याचं मल्टिप्लिकेशन होतं c स्क्वेअर इन ब्रॅकेट k मायनस 1 इन अदर ब्रॅकेट k स्क्वेअर प्लस k प्लस 1. त्याला 1 नाव द्या. Also RHS equal to right hand side काय, AB minus C square. RHS काय बघा, AB minus C. मग AB, A ची व्हॅल्यू काय, A ची व्हॅल्यू ck स्क्वेअर आणि B ची व्हॅल्यू ck. डॉट म्हणजे गुणाकार आहे, पॉइंट नाही. ck स्क्वेअर इनटू ck लिहिण्याची पद्धत आहे, डॉट मायनस c स्क्वेअर. घातांकाचे नियम वापरा, पाया समान असताना घातांकाची बेरीज होईल, c स्क्वेअर k क्यूब मायनस c स्क्वेअर. कळतंय का बघा, c इनटू c c स्क्वेअर, k स्क्वेअर इनटू k k क्यूब. दोन्हीत काय कॉमन निघाल, c स्क्वेअर कॉमन निघाल, k क्यूब मायनस 1. आता तुम्हाला हे करत असताना k क्यूब मायनस 1, मागच्या वर्षी एक फॉर्म्युला झाला होता, तुम्हाला आठवतं तुम्हाला, a क्यूब मायनस b क्यूब, त्याचा वापर करायचा आहे. आणि मग त्याला म्हणतात तुम्हाला a मायनस b, फॅक्टर येते, एक्सपान्शन वेगळं, फॅक्टर वेगळं. a क्यूब मायनस b क्यूब, a मायनस b नंतर a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. ओके, मग इथं सुद्धा काय होईल मला, c स्क्वेअर k क्यूब मायनस 1, k क्यूब मायनस 1 चं कसं होईल, की k मायनस 1 a मायनस b आणि इथं मग k स्क्वेअर, त्याच्या अपोजिट साइन, इथं मायनस आहे तर इथं प्लस होईल, यांचा गुणाकार k प्लस 1 चा वर्ग a. इथं मांडू शकता तुम्ही. काय होईल मग, c स्क्वेअर इन ब्रॅकेट याचा विस्तार काय होईल, सॉरी याचं फॅक्टर काय होईल, k क्यूब k मायनस 1 इन अनदर ब्रॅकेट k स्क्वेअर
प्लस के प्लस 1 याला किती नाव द्या 2. बघा तुम्ही सारखं आले का. कधी कधी तुम्ही याला तुम्ही तसं असं लिहून घेतलं असतं तरी चाललं असतं, दोन्ही बरोबर आहे, लक्षात येत नाही. इथं तुम्हाला फॅक्टरचा फॉर्म्युला वापरला a क्यूब मायनस b. मग फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला, LHS इक्वल टू RHS. दोघांची LHS इक्वल फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल, LHS इक्वल टू RHS. माहितीच तो सांगायला, इंटरेस्ट आला तर करायला हरकत नाही. हे प्रोपोर्शन मध्ये लगायला, कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये. 5 संख्या सुद्धा कंटिन्यू तिचे सुद्धा असंच करावं लागेल तुम्हाला. 4 संख्या कंटिन्यू प्रोपोर्शन असतात तर तुम्हाला असंच करावं लागेल. 4 कंटिन्यू असतात किंवा नुसते प्रोपोर्शन असतात, कसं त्याच्यावरून ते बदल करावे लागते. याची किंमत 30 आली आणि याची 30 आली, मग राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, लक्षात घ्या. ओके, लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला वापरावं लागेल. त्यातलं दुसरं बघायचं झालं तर दुसरे बघू, एक तुम्ही करा तेवढं केलं पाहिजे, लक्षात घ्या, इंटरेस्ट पाहिजे. त्यातला दुसरा एक बघू, हे जर थोडं कमी समजलं असेल तर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, पटपट करता येते. b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर इज इक्वल टू ab प्लस bc ब्रॅकेट स्क्वेअर. तेच abc, तेच प्रॉब्लेम आहे. a अपॉन b इक्वल टू, कंटिन्यू कर, a square plus b square in another bracket b square plus c square is equal to ab plus bc whole square. आणि मग आपले ती सुद्धा here ते लिहायचं a upon b equal to b upon c equal to kc. इक्वल रेशो, कंटिन्यूअस प्रोपोर्शन आहे. पुन्हा सांगतो, a upon b equal to c upon d याला म्हणता येईल तुम्हाला नुसते प्रोपोर्शन. फरक लक्षात घ्या, तुम्हाला a अपॉन b इक्वल टू b अपॉन c इक्वल टू c अपॉन d लिहिलं ABCDच आहे, पण b रिपीट झाले म्हणून याला कंटिन्यू प्रोपोर्शन म्हणता येईल. याच्यापेक्षा जास्त असले a अपॉन b, b अपॉन c, c अपॉन d, d अपॉन e. 5 संख्या कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये, 4 संख्या कंटिन्यू प्रोपोर्शन. हे नुसतं प्रोपोर्शन मध्ये आणि ह्या कंटिन्यू, याच्यात आणि याच्यात फरक आहे. हे प्रोपोर्शन मध्ये, हे कंटिन्यू प्रोपोर्शन. यांच्या व्हॅल्यू तुम्हाला अशाच काढाव्या लागतील जर गरज पडली तर. ओके, आता केस आहे, मग b इक्वल टू पुन्हा काय, b इक्वल टू ck आणि a इक्वल टू bk. पुन्हा b ची व्हॅल्यू ठेवून द्या, ck इनटू k, a इक्वल टू ck स्क्वेअर. आता LHS आणि RHS घ्या, आपल्याला करता येईल. LHS आणि RHS करायला हरकत नाही. नाव LHS इक्वल टू लेफ्ट हँड साइड काय की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इन अनदर ब्रॅकेट b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. याची व्हॅल्यू पुट अप करा, नीट पाहिजे. ck स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर केलं, b ची व्हॅल्यू ck ब्रॅकेट स्क्वेअर. सेकंड ब्रॅकेट मध्ये ck ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. पुन्हा रिपीट बघा, a स्क्वेअर ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू काय आहे ck स्क्वेअर, त्याचा वर्ग केला. b स्क्वेअर ची मुद्दाम लॉस केलाय ck स्क्वेअर, पुन्हा b स्क्वेअर ची ck स्क्वेअर c स्क्वेअर आहे. मग याचं नीट बघा काय होईल, घातांकाचे नियम c स्क्वेअर k रेज टू 4 प्लस c स्क्वेअर k स्क्वेअर. घातांकाचे लॉ नीट माहित पाहिजे. आणि इथं काय आहे, c स्क्वेअर k स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. कॉमन काढता आलं पाहिजे. काय कॉमन निघाल, c स्क्वेअर k स्क्वेअर कॉमन निघाल, कंसात राहील k स्क्वेअर प्लस 1. इथं काय कॉमन निघाल, c स्क्वेअर k स्क्वेअर प्लस 1 k स्क्वेअर प्लस 1 कॉमन. आणि मग काय होईल बघा, ते c स्क्वेअर k स्क्वेअर c रेज टू 4 होईल, c रेज टू 4 होईल, c रेज टू 4 k स्क्वेअर आणि तर k स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही कंस सारखे आले, ती LHS झाले. आता RHS बघूत आपण, याची RHS बघूत. आता त्याला एक नाव देऊ आपण. आता RHS इक्वल टू याला 1 नाव द्या. याचं एक्सपान्शन करायला जमतंय, पण काय आवश्यकता नाही केलं तरी चालतंय. नाव RHS काय, AB प्लस BC ब्रॅकेट स्क्वेअर होल स्क्वेअर हे लक्षात घ्या. मग नीट करतो, याची व्हॅल्यू पुन्हा मांडा,
याची व्हॅल्यू किती आहे ck स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आहे ck स्क्वेअर b ची ck तर ck इंटू c होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे मग किती होईल ते c इथं c स्क्वेअर k क्यूब प्लस c स्क्वेअर k ब्रॅकेट स्क्वेअर किती कॉमन निघन बघा इथं c स्क्वेअर k कॉमन निघन कंसामध्ये राहील k स्क्वेअर प्लस 1 होल स्क्वेअर आता तुम्हाला एक लॉ माहिती आहे की a इंटू b चा m घातांक असेल तर तुम्ही लिहू शकता a चा m इंटू b चा m इथं तेच करा वेगवेगळा करा म्हणजे आता याचा घातांक केला तर c चा चौथा होईल k स्क्वेअर होईल आणि याचा होईल k स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा लॉ वापरला याचा m म्हणजे याचा चौथा k चा वर्ग आणि ह्या होल ब्रॅकेटचा वर्ग तेच येतंय का बघा त्याला 2 नाव द्या फ्रॉम 1 and 2 LHS equal to RHS लॉज ऑफ इंडायसेस माहित पाहिजेत आपल्याला गरजेचे लक्षात घ्या फार इंटरेस्टिंग आहे करता आले पाहिजेत गाडा असेल तरी मुद्दाम मी घ्यायला महत्वाचे असं जर प्रॉब्लेम तुम्हाला इंटरेस्ट असेल तर करू शकतात नववा क्वेश्चन ABCD आर इन प्रोपोर्शन आहे तर थोडं गाईडचा वापर करून करू शकता तुम्ही होमवर्क तोच आहे प्रॉब्लेम सेट पूर्ण करा याच्यावर मी एक प्रश्नपत्रिका टाकणार आहे ती सोडून द्यायची सुट्टीमध्ये कंप्लीट करायची पुढचे क्लासेस साधारणतः 23 तारखेपासून तुमचे सुरू होतील ऑफलाईन का ऑनलाईन काय होतंय त्याच्यावर आपण ठरवू ऑनलाईनही राहतील ऑफलाईनही राहतील नाही ऑफलाईन जमले तर ऑनलाईन आपले कंटिन्यू सुरूच राहतील लक्षात घ्या याच्यातलं एक तिसरं बघू आपण खूप सिंपल आहे तुमच्या लक्षात येईल याच्यातलं तिसरं 5 मधलं तिसरं बघू की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन ab इज इक्वल टू a प्लस c अपॉन b करेक्ट मग पुन्हा लिहायचं here a upon b equal to b upon c equal to kc k मेथड म्हणायचं त्याला कोणती मेथड म्हणायचं k मेथड वापरायचं म्हणून b equal to k a equal to bk याची व्हॅल्यू पुन्हा रिपीट करा ck into k a equal to ck square LHS या a square plus b square upon ab याची व्हॅल्यू बघा ck स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर घातांकाचे नियम b स्क्वेअर ck ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन a ची व्हॅल्यू पुन्हा ck स्क्वेअर इनटू b ची व्हॅल्यू ck ओके इंटरेस्टिंग आहे करता आले पाहिजे लॉ नीट माहिती आहे कॉमन नीट काढता आले पाहिजे काय काय केले पुन्हा बघा a ची व्हॅल्यू आहे ck स्क्वेअर पण याचा वर्ग होता म्हणून इथे स्क्वेअर केलाय b ची व्हॅल्यू ck होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे पुन्हा याची व्हॅल्यू ck स्क्वेअर डॉट म्हणजे इनटू हे लक्षात घ्या b ची ck मग काय होईल LHS इक्वल टू c स्क्वेअर k रेस टू 4 प्लस c स्क्वेअर k स्क्वेअर घाताचा घात a रेस टू m चा n इक्वल टू a रेस टू m इनटू n हा लॉ वापरला इथं c चा वर्ग k चा चौथा c वर्ग k वर्ग इथं मल्टी इथं पाया समान असताना इथं कोणता लॉ वापरायचा आहे a रेस टू m पाया समान इनटू a रेस टू n इक्वल टू a रेस टू m प्लस n आठवा म्हणून सांगा c स्क्वेअर k क्यूब c स्क्वेअर k क्यूब k आणि k चा तिसरा होईल लक्षात घ्या वर कॉमन काढा लगेच काढायचे नाही c स्क्वेअर कडे कटणार नाही c स्क्वेअर k स्क्वेअर प्लस 1 अपॉन c स्क्वेअर k क्यूब c स्क्वेअर k स्क्वेअर कॉमन निघालं इथं k रेस टू 2 राहिलं इथं पूर्ण लिहिलं म्हणजे एक कॉमन एक राहत असतो लक्षात घ्या आता काटाकाटी करायला हरकत नाही इथं c स्क्वेअर आणि c स्क्वेअर कटले याच्यातला एक 2 आणि याच्यातला एक कमी लक्षात घ्या k स्क्वेअर प्लस 1 अपॉन k काटणार नाही कारण त्यांचं ऍडिशन चालू आहे लक्षात घ्या म्हणजे आपण काटायला तयार असतो RHS बघा a plus c upon b याची व्हॅल्यू पुन्हा ck स्क्वेअर प्लस c अपॉन ck लगेच ck काटायचं नाही कॉमन घ्या काय होईल कॉमन c कॉमन घ्या k स्क्वेअर प्लस 1 अपॉन ck आता cc काटा
के स्क्वेअर प्लस 1 अपॉन के 2 नाव द्या मला संख्या लिहित का फ्रॉम 1 and 2 LHS equal to करू शकतात प्रॉब्लेम सेट मध्ये वेगवेगळे नमुन्याचे इंटरेस्ट असेल तर करायला हरकत नाही. ओके एक शेवटचा घेतो मीन प्रोपोर्शनचा इथं थांबतो. लास्ट एक 6 नंबरचा खूप सिंपल आहे ते घेऊन टाकतो. इंटरेस्टिंग आहे. फाइंड द मीन प्रोपोर्शन ऑफ मीन प्रोपोर्शन म्हणजे बी विचारले x plus y upon x minus y comma x square minus y square upon x square y square ह्या दोन संख्या दोन नंबर यांचं मीन प्रोपोर्शन विचारले x plus y upon x minus y x square minus y square upon x square y square मग इथं काय मीन b square equal to a into c b square equal to a म्हणजे कोण आहे इथं x plus y upon x minus y c म्हणजे कोण आहे x square minus y square x square बेस पक्का पाहिजे आपला नाही तर कशी काटाकाटी करायला बसते x square कडले y square फक्त मायनसचं चिन्ह राहिलं असं होत नाही. तर इथं तुम्हाला याचे फॅक्टर पाडावे लागतील माहिती आहे तुम्हाला कोण आहेत ते आपण a square minus b बेसिक पक्का पाहिजे a plus b a minus तसं इथं होते मग x plus y as it is x minus y as it is into x minus y x plus y upon x square y square. आता तुम्हाला याच्या आणि याचं कॅन्सल होऊ शकतं आणि मग b square equal to हे सारखेच पद आहे x plus y bracket square x square y square होईल taking square root of both sides taking square root of both sides square root of both sides म्हणून b equal to काय होईल x plus y upon xy. हे मीन प्रोपोर्शन आहे लक्षात घ्या. त्या बेसिक गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने मी सही घेते म्हणलो होतो 4च घेईल 5 पण ते राहत नाही त्या गोष्टी आपण त्या करायला प्रॉब्लेम सेट मधला प्रत्येक गणित बघा 13 नंबरचं फक्त स्टार केले ऑलरेडी इक्वल रेशो थेरम वापरता येईल 12व तुम्हाला मी घेतलंय अशाच पद्धतीचं एक झालंय 11 हे झालंय हे सेल्फ स्टडी साठी दिले तुम्ही प्रत्येक गणित करायला आता हरकत नाही. 9 मध्ये ABCD आर इन प्रोपोर्शन दिलंय 9 मध्ये थोडी हिंट देतो आणि तुम्ही ते करायला हरकत नाही असंच आहे ते कंटिन्यू प्रोपोर्शन नाही लक्षात घ्या बाकी सगळे प्रॉब्लेम तुम्हाला आता करायला हरकत नाही. क्वेश्चन 9 फक्त सांगतो ABCD आर इन प्रोपोर्शन सॉल्व प्रॉब्लेम मध्ये आहे आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन आहे का नाही म्हणून काय होईल हे नुसतं प्रोपोर्शन आहे इक्वल टू c अपॉन d इक्वल टू k c लक्षात घ्या कंटिन्यू प्रोपोर्शन नाही नुसतं प्रोपोर्शन आहे म्हणून a ची किंमत dk ठेवा आणि c ची किंमत dk एवढीच होईल. जिथं LHS साइडला LHS च्या दोन्ही किमती जेव्हा आले आता सारखं सोडवायचं आहे. थोडा प्रयत्न केला थोडा नवनीचा वापर केला तरी हरकत नाही इतक्यावर नाही समजत मला एखादं विचारलं तरी चालेल. बाकी तर सगळे येण्यासारखे पूर्ण होमवर्क करायचा आहे प्रॉब्लेम सेट तोच होमवर्क आहे. इथं तुमचे 4 चॅप्टर संपलेले खरं तर फर्स्ट टर्मचा थोडा मोठा सिलेबस आहे सेकंड टर्म मध्ये चॅप्टर फार छोटे तर त्यातले काही फायनान्शियल प्लॅनिंग अर्धाच केलाय तो कॅन्सल झालाय. स्टॅटिस्टिकल सिंपल आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मात्र खूप महत्त्वाचं आहे सेकंड टर्म मध्ये म्हणजे 21 तारखेपासून आपण बघणार आहोत. तर त्या दृष्टीने आपण बघू इथं आज आपण दिवाळीपर्यंत 5-6 दिवस एन्जॉय करा तुम्ही जो अभ्यास माग राहिला तो कंप्लीट करा होमवर्क करा आणि 5-6 दिवस दिवाळी साजरी केली तरी चालेल आनंदाने साजरी करा. तुम्हाला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. कोरोनापासून सावध राहा विनाकारण कुठे फिरू नका. कोरोना गेलेला नाही अजून आहे माजलगावमध्ये कुठं लपून बसले आपल्याला माहित नाही म्हणून तुम्ही विनाकारण काळजी आई वडिलांना न त्रास देता घरीच अभ्यास करत बसा खेळा बोला एन्जॉय करू शकता. थोडा अभ्यास बाजूला ठेवला तरी चालेल लक्षात घ्या. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची की फीस भरून टाकायची म्हणजे 4 महिने आम्ही तुम्हाला शिकविलंय
3-4 महिने का असं तुम्हाला वाटलं यस आपण अभ्यास केला तर आपण आपल्या पालकांना समजून सांगायचं की सर आत्ता क्लासेसची अवस्था फार बिकट आहे, आपण सरची फी भरणं आवश्यक आहे. नंतर दिवाळीनंतर मिळून फोन करावा लागेल 4-4 वेळा तरी फी जमा होत नाही आपली. मग याच्यातून फार वाईट वाटतं आणि चुकीचा संदेश जातो गेला कारण गरज नाही, आम्हालाच गरज आहे, असं होतं, असं होऊ देऊ नका. म्हणून काळजीपूर्वक आपल्या पालकांना मागं लागून आपण बरं म्हणजे आम्ही तुमची काळजी घेतो, तुम्ही सुद्धा आमची काळजी घेणं पाहिजे. त्यालाच विद्यार्थी म्हणता येईल, नाही तर मग पप्पालाच माहिती आहे फी भरली की नाही. इथून आपली तयारी असते. नोट्स घेऊन जा. 5-7 दिवस सुट्ट्या, किती 11 तारीख आहे, 10 दिवस आपण ट्युशनला त्याच्यानंतर सुट्ट्या देतो. तुम्हाला एक प्रश्नपत्रिका टाकणार आहे अल्जेब्रावर. जॉमेट्रीची मी 3 चॅप्टरवर टाकणे आणि ते सोडवायच्या. माझ्या याच्यावर टाकलं तरी चालेल, मेसेज व्हॉट्सअपवर किंवा क्लासवर आणून घेऊन दिली तरी चालेल. ओके. पुन्हा दीपावळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या कुटुंबाला तुम्हाला ही दीपावळी आनंददायी जावो, करोनामुक्त जावो, ईश्वर जरी प्रार्थना. थँक्यू. ओके.